इराणवर सुरू असलेल्या आक्रमक लष्करी कारवायांच्या निषेधार्थ भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी माकप तर्फे दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जनआंदोलन व निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की इराणवर अमेरिका व इस्रायलने केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे घोर उल्लंघन आहे. हे आक्रमणे थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर तीव्र आवाज उठवणे गरजेचे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्याने इराणवर आर्थिक निर्बंध प्रचंड प्रमाणात लादण्याचा प्रयत्न केले. हे 2003 पासून चालू आहे. जून 2025मध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर 12 दिवस युद्ध केलं. त्या युद्धामध्ये इराणने त्यांना परतून लावलं. इराणनं सांगितलं, आमचं सार्वभौमत्व आम्ही कायम राखण्याकरता कोणत्याही तऱ्हेला जाऊ. अमेरिकेचं मांडलिक म्हणून आम्ही राहणार नाही. इराणची जी तेलाची संपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, त्या संपत्तीवर अमेरिकेचा अधिकार पाहिजे होतं. एक बाहुली सरकार आणण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या बहादूर इराणच्या जनतेने अमेरिकेचे निर्बंध झुगारून त्यांनी त्याच्याविरुद्ध टक्कर देण्याचा प्रयत्न सुरुवात केलेला आहे. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, गेल्या अनेक वर्षापासून पॅलेस्टाईनवर इस्रायलने युद्ध लादलेलं आहे. जवळजवळ 1,00,000 लोक, लहान मुलं महिला हे मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि त्याचाच प्रतिध्वनी म्हणून इराणवर यांनी निर्बंध लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्ष हे शहीद झालेला आहे. त्यांच्या सैनिकाच्या प्रमुखाने सांगितलं, तुमचं जीव धोक्यात आहे, तुम्हाला आम्ही अज्ञात ठिकाणी घेऊन जाणार आहे. त्यावेळेला त्यांनी तो प्रस्ताव ठुकरून लावला. मी 9 कोटी इराणी जनतेबरोबर राहील, लढत लढत मरेन, परंतु शरणागती पत्करणार नाही. त्या पद्धतीनं लढत लढत त्यांनी शहीद झालेला आहे. अशा या पावशी अमेरिका इस्रायलच्या युद्धखोर भूमिकेचा निषेध करण्याकरता बुधवारी दुपारी 11 वाजता पूनम गेटवर शेकडो संख्येने लोकशाहीला मानणारी जनता त्या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि निषेध कार्यक्रमात भाग घ्यावा असं कळकळीचं आवाहन मी करत आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.